आता बऱ्याचदा आपण बघतो की टीनेज मुली ज्या आहेत, तर सुरुवातीला जी पिरियड्स येतात ते रेग्युलर कधी इरेग्युलर होत राहतात. ह्याचं बेसिक कारण काय? बेसिकली टीनेजर मुलींचं हं, आता खरं जर बघायचं झालं तर मानसिक अस्वस्थपणा प्रचंड प्रमाणात आहे. बरोबर. याचं कारण ज्या प्रकारे त्या वाढीस आता लागलेल्या आहेत. हं, टीनेजर म्हणजे काय 13 to 19. बरोबर. आपण याला आता जेन अल्फा म्हणू शकतो बरं का. हं. जेन झी तर जेन मागे झी पडली, पडली आता जेन आता. अल्फा आहे. याचं कारण त्यांच्या अवतीभोवती असणारं वातावरण वेगळं आहे. त्या सगळ्यांना व्यायाम खूप कमी मिळतो. खेळ खूप कमी मुली खेळतात. त्यांच्यासमोर असणारा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे. त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांना एक्सपोजर खूप वेगळं मिळालंय. माहितीचा खूप मोठा साठा त्यांच्यापर्यंत येतोय. याच्यातनं होतं काय? मानसिक अस्वस्थपणा मोठ्या प्रमाणात वाढायला लागलाय. त्या प्रमाणात तो अस्वस्थपणा कमी करायला व्यायाम, खेळ किंवा त्यांच्याशी होणाऱ्या गप्पा हं, पालकांच्या त्या पण थोड्या कमी झाल्यात. हं. सो पालकांनी जर त्यांना योग्य वेळ दिला, त्यांना योग्य शारीरिक, मानसिक मोकळीक मिळाली, तर त्यांच्या समस्या निर्माण होणारच नाहीत. तर त्या नसल्यामुळे त्यांच्यामध्ये आज आपल्याला ज्या समस्या दिसतात, मला खरं सांगतो, तुम्ही आत्ता टीनेजरबद्दल बोलताय, पण मासिक पाळी सुरू होण्याचं वय मुलींचं आजकाल खूप अलीकडं आलंय. म्हणजे अगदी 8 वर्षाच्या, 10 वर्षाच्या मुलीला देखील मासिक पाळी सुरू होते. बापरे! अशा समस्या आहेत. 3री-4थीतल्या मुलींना पाळी येते. कशामुळे हे होतं सगळं असं? पुन्हा तेच की शारीरिक आणि मानसिक अस्वस्थपणा इतका वाढलाय, हं, माहितीचा स्रोत इतका मोठ्या प्रमाणात समोर येतोय, की ज्यामुळे त्या अस्वस्थपणामुळे पाळी खूप लवकर येतीये. आयुर्वेदात काय सांगितलं होतं? तत् द्वादशात वर्षे 12व्या वर्षी पाळी सुरू होते. याची पंचाशतक क्षयाः हं. 50व्या वेळी थांबते. साधारणपणे हेच आत्तापर्यंत गेले 20 वर्षापर्यंत चालू होतं. पण आता गेल्या 20 वर्षापासून, 10 वर्षापासून मासिक पाळी चक्र खूप बदलत गेलंय आणि या प्रकारचे पेशंट खूप यायला लागलेत, की खूप लवकर पाळी सुरू होतीये, खूप लवकर मेनोपॉज येतोय. हो. 35-30 मध्ये मेनोपॉज असणाऱ्या महिला मी बघतोय. तर हे सगळं का घडतंय? शारीरिक आणि मानसिक अस्वस्थपणा जो आपण दूर करणं अत्यंत आवश्यक आहे.